बोली भावा. अरे काय सांगायला लागलायस? आपल्या डॉल्बीपेक्षा त्यांचा डॉल्बी मोठा आहे. तिथे 1 लाखाला ठरवूया भावा, आपण 2 लाखाला ठरवूया. पण त्यांच्यापेक्षा आपलं नाव आहे पाहिजे बाबा गावात. भावा यावर्षी जल्लोष करायचं गावात, काय कोण पण असू दे पुढे. त्यांनी 1 लाख तर आपण 2 लाखाला ठरवायचं. काय म्हटलास? अगं तिथे आमच्या मंडळाची यावर्षी मिरवणूक लई मोठ्या नाही, एकदम टॉप क्लास आहे. डीजेच फक्त 2 लाखाचा डीजे फक्त. अखंड गावात कोण नाद करणार नाही, असली मिरवणूक काढणार यावेळी. अरे काय उपयोग याचा? नुसता वायपळ खर्चच की. अगं आताच्या मुलांचा ट्रेंड आलाय तो. डॉल्बी मोठी, मूर्ती मोठी, तुला काय समजणार नाही, तू बस. आणि काय तुमची मिरवणूक? नुसता दारू पिऊन डीजे समोर धिंगाणाच घालताय. काय उपयोग असल्या मिरवणुकीचा? एक गोष्ट सांगतो ऐका. लोकमान्य टिळकांनी हा सण काय यासाठी चालू केलता काय? या मंडळाचा डॉल्बी मोठा, या मंडळाचा डॉल्बी मोठा, यांचा गणपती मोठा, यांचा छोटा, यासाठी असतंय काय हे सगळं? अरे मूर्ती छोटी असू दे किंवा मोठी, याला महत्व नाही. फक्त आपल्या बापावर आपली मनापासून श्रद्धा पाहिजे. हा काय स्पर्धेचा सण नाही आहे, समाजाने एकत्र येऊन साजरा करायचा सण असतोय. अरे मूर्ती मोठी घेण्यापेक्षा असे मोठे मोठे उपक्रम करा की ज्यानं समाजाला फायदा होईल. समाजातील सगळ्यांना एकत्र करा आणि सगळ्यांनी मिळून सण आनंदाने साजरा करा. पटतंय का बघ तुला? कशाला पाहिजे 2 लाख आणि 3 लाखाचं डीजे?